शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत। धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना एकीकडे अटक होत असताना दुसरीकडे दैवेल येथे चोरट्यांनी थेट एटीएम मशीन फोडले। सुरत नागपूर महामार्गावर साक्री तालुक्यातील दहिवेल हे गाव बाजारपेठेचे आहे, त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार देखील येथून होतो। ग्राहकांच्या सोयीसाठी सेंट्रल बँकेने मुख्य रस्त्याच्या काठावरील राम कॉम्प्लेक्समध्ये एटीएम मशीनची व्यवस्था केली आहे। बँकेतील संबंधित विभागाने 25 ऑगस्टला या मशीनच्या 3 कप्प्यांमध्ये निरनिराळ्या मूल्यांच्या चलनी नोटा ठेवल्या। एकूण 13 लाखाहून अधिक रक्कम ठेवण्यात आली होती। आठवडाभरात ग्राहकांनी यातील किती रक्कम काढली याची माहिती बँक प्रशासनाकडे पोलीस घेत आहेत। ग्राहकांनी काढलेली रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे। या ठिकाणी बँक व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे, परंतु कॅमेऱ्यावर फवारणी करीत चित्रीकरण धूसर कसे होईल याची काळजी चोरट्यांनी घेतली आहे। एटीएम मशीनच्या जाळ्यात शिरल्यानंतर कटरच्या मदतीने मशीन कापण्यात आले आणि 3ही कप्प्यांमधील रक्कम काढून चोरटा स्विफ्ट डिझायरने नंदुरबारच्या दिशेने पळून गेलेला दिसतो। माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। चोरट्यांचा माग घेण्यासाठी श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते, परंतु श्वान पथकाने फार लांबपर्यंत माग काढला नाही, त्यामुळे चोरटा नेमका गेला कुठे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे।